सम आणि एनी झालं. पुढे वळूया आपण. पुढचे ॲडजेक्टिव्ह लिटिल, अ लिटिल आणि द लिटिल. तिघांचा वेगवेगळा मीनिंग आहे. का बरं सांगते, सेंटेन्स करेक्शनमध्ये हे 2-4 ॲडजेक्टिव्ह आहे. आपण काल परवा एल्डर, ओल्डर, एल्डेस्ट वगैरे शिकलो होतो. फ्यू आज शिकणारे आपण फार, फर्दर आणि फर्देस्ट शिकलो होतो. लेट, लेटर आणि लेटेस्ट शिकलो होतो. त्यानंतर लिटिल, फ्यू हे आज आपण शिकणार आहोत. सम आणि एनी पण आपण ऑलरेडी शिकलेलो आहोत. हे लिटिल आपण तेव्हा वापरतो जेव्हा मला म्हणायचं आहे की लिटिल म्हणजे कमी नाही म्हणायचं आहे मला, डायरेक्ट नेगेटिव्ह, 0. जर मी म्हटलं यू हॅव लिटिल नॉलेज ऑफ ड्रायव्हिंग, म्हणजे तुला ड्रायव्हिंग येत नाही हे बोलायचं आहे मला स्पष्ट. यू त्याच्यासोबत कोणतंच आर्टिकल नाही लागलं आहे, अ नाही, द नाही. यू हॅव लिटिल नॉलेज ऑफ ड्रायव्हिंग असं म्हणायचं आहे. तर मला याचा अर्थ म्हणायचा आहे यू हॅव नो नॉलेज ऑफ ड्रायव्हिंग. कधी कधी तुम्हाला सेंटेन्स चेंज म्हणून पण येतं, पण मीनिंग इंटॅक्ट राहायला पाहिजे. जर तुम्हाला असं सेंटेन्स आलं की यू हॅव लिटिल नॉलेज ऑफ केमिस्ट्री, तर तुम्ही त्याला वेगळं, म्हणजे त्या सेंटेन्सचे 4 ऑप्शनमध्ये तुम्ही लिहाल की यू हॅव व्हेरी लिटिल म्हणजे कमी नॉलेज आहे तुला, बट दॅट विल बी रॉंग. याचं सेम रूपांतर विथ इंटॅक्ट मीनिंग होईल यू हॅव नो नॉलेज ऑफ, म्हणजे 0 ज्ञान आहे तुला त्या गोष्टीबद्दल. जेव्हा फक्त लिटिल आलेला आहे, अ आणि द लागलेलं नाही आहे, ॲट दॅट टाइम इट डिनोट्स द क्वालिटी इज इन निगेटिव्ह फॉर्म. ठीक आहे, हार्डली काहीतरी आहे, काहीच नाही आहे म्हणजे. आणि हे लिटिल जे आहे ते फक्त आणि फक्त अनकाउंटेबल नाउन्ससोबत येतं. नॉलेज काय, अनकाउंटेबल नाउने आपण मोजू शकत नाही. किंवा ॲडवाईस, इन्फॉर्मेशन हे सगळे अनकाउंटेबल नाउन आहे आणि याच्यासोबतच लिटिल येतं. ओके, आता अ लिटिल जे आहे त्याचा अर्थ आहे की 0 कधीच राहणार नाही, नेगेटिव्हमध्ये नाही आहे, थोडं काहीतरी असू शकतं. जर मी म्हटलं यू हॅव अ लिटिल नॉलेज ऑफ ड्रायव्हिंग, म्हणजे तुला 0 नॉलेज आहे असं नाही, तुला अजून थोडंच नॉलेज आहे. मग ते 10%, 20%, 30, 40, 50 कितीही असू शकतं. पण तू आत्ता ज्या स्टेपवरती आहे ते कमी नॉलेज आहे, तू पूर्ण प्रॉम्प्ट नाही आहे ड्रायव्हिंगमध्ये. 100% नॉलेज आहे असं नाही, थोडं आहे, म्हणजे पॉझिटिव्ह सेन्समध्ये आहे. पॉझिटिव्ह किती, ऑब्वियसली 0पेक्षा जास्त, पण ते 1% पण असू शकतं आणि मग ते 50% पण असू शकतं. ओके, आणि द लिटिल जे आहे, द लिटिलला जर मला तुम्हाला सांगायचं तर मी असं म्हणेल आय एट द लिटिल राईस दॅट वॉज इन कुकर. म्हणजे कुकरमध्ये जेवढा केवढा राईस होता, कमी होता, एखादाच चमचा होता, पण जेवढा केवढा होता तेवढा मी खाऊन घेतला. अमाऊंट कमी आहे, समजा बॉटलमध्ये एकच घोट पाणी आहे, तर मी म्हणेल आय ड्रँक द लिटिल वॉटर दॅट वॉज इन वॉटर बॉटल. पाणी कमी आहे, एकच घोट उरलं होतं आणि ते पण मी पूर्ण पिले. पुढे जाऊया आता आपण. फ्यू, अ फ्यू आणि द फ्यू हे पण एक्झाममध्ये येतात. तिघांचा मीनिंग सेम लिटिल, अ लिटिल, द लिटिल सारखा आहे. फर्स्ट डिफरन्स आहे की हे काउंटेबल सोबत येतात. हां, ठीक आहे. आता फ्यू म्हणजे 0, अ फ्यू म्हणजे 0पेक्षा जास्त असणारे, पण मग ते किती पण असू शकतं. पॉझिटिव्ह आहे पण 50%च आहे, जास्त नाही आहे, थोडंच नॉलेज आहे. आणि द फ्यू म्हणजे जितकं होतं तेवढं पूर्ण. फॉर एक्झाम्पल, फ्यू मेन आर ट्रूथफुल इन दिस वर्ल्ड, म्हणजे याचा अर्थ जर तुम्हाला एक्झाममध्ये ट्रान्सलेट करायला लावला तर तुम्ही असं नाही म्हणायचं की थोडेच माणसं खरं बोलतात. इथे काहीच लागलेलं नाही आहे, अ नाही आहे, द नाही आहे, म्हणजे याचा अर्थ एकही माणूस जगातला खरं बोलत नाही, सगळे माणसं खोटारडे असतात. फ्यू मेन आर ट्रूथफुल इन दिस वर्ल्ड म्हणजे नो मेन इज ट्रूथफुल इन दिस वर्ल्ड. ओके, पुढचा आहे अ फ्यू मेन आर ट्रूथफुल इन दिस वर्ल्ड. आता जे कोणी मेन बघत आहेत, बॉईज बघत आहेत, त्यांना बरं वाटेल की काही मुलं असे असतात, फक्त काहीच मुलं खरं बोलतात ह्या जगामध्ये, बाकी सगळे खोटारडे आहे. का? कारण की इथे फ्यू सोबत अ आलेला आहे, म्हणजे 1% पासून 20, 30, 40, 50 कितीही % असू शकतात लोक जे खरं बोलतात. आणि इथे आय हॅव लॉस्ट द फ्यू फ्रेंड्स. द फ्यू म्हणजे
जितके किती मी बनवले होते फ्रेंड्स तेवढे सगळे मी आता फ्रेंड्स नाही आहेत माझे. आय हॅव लॉस्ट द फ्यू फ्रेंड्स आय मेड. आय हॅव लॉस्ट द फ्यू मनी दॅट आय रिसिव्ड इन दिस मंथ. म्हणजे जितके किती पैसे आले होते मला ते मी सगळे लॉस केले. पहिली गोष्ट आपण म्हणजे काहीच आर्टिकल नाही लागले तेव्हा लागलाय आणि द लागलाय तेव्हा काय यूज होतो हे बघितलं. सेकंड इम्पॉर्टंट थिंग की हे फ्यू जे आहे ते काउंटेबल सोबत यूज होतात. ऑलरेडी मी सांगितलेलं आहे. जसं की मेन काउंट करू शकतो आपण, फ्रेंड्स काउंट करू शकतो, मनी काउंट करू शकतो. पण जर मला म्हणायचं आहे मला मी खूप थोडं पाणी पिले किंवा मी पाणीच पिले नाही तर मी फ्यू नाही वापरणार, मी लिटिल वापरेल कारण पाणी अनकाउंटेबल आहे. ओके. गिव्ह मी फ्यू वॉटर नाही म्हणणार किंवा आय ड्रँक फ्यू वॉटर नाही म्हणणार मी. आय ड्रँक लिटिल वॉटर म्हणजे पिलेच नाही. आय ड्रँक द लिटिल वॉटर दॅट वॉज प्रेझेंट इन बॉटल. ठीक आहे. अनकाउंटेबल सोबत लिटिल वापरू, फ्यू वापरू आपण काउंटेबल सोबत.